So hi guys, I am going to Kolhapur today. I am enjoying my day today. नमस्कार मित्रांनो, मी हर्षदा मोडकर आपल्या सगळ्यांचं KMG ऑफिशियल यूट्यूबवर सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत कोल्हापूरला, मी माझी पूर्ण फॅमिली सोबत. केतन मोरकर स्वतः, माझे मिस्टर. तर अजून गाडी आली नाहीये, बघूया. मी तुम्हाला आमचं शेड्यूल दाखवतो कसं काय. तयारी कशी जोरदार आहे. ही हावरी, मम्मी पप्पा, परस. आता वाजले 11:30. फायनली मित्रांनो आपली बस आलेली आहे. मित्रांनो आता आपण जातोय कोल्हापूरला. आता सध्या आपण शिवशाही बस मध्ये आहोत. बघूया पुढे व्हिडिओ कंटिन्यू. आणि माझा तर फर्स्ट टाइम आहे कोल्हापूर. बघूया आता चला पूर्ण प्रवास करा. आता आम्ही सातारा सोडलाय. फायनली मित्रांनो सकाळी 9 वाजता आपण कोल्हापूरला पोहोचलो आहोत. कोल्हापूर ST स्टँडवर हर्षदाचे मामा आपल्याला घ्यायला आले होते. त्यांच्या गाडीतून आता आपण जातोय पन्हाळगडावर. पन्हाळगडाच्या पायथ्याशी त्यांचे घर आहे. तर आपण जाऊया आणि बघूया कसं वाटतं ते. मित्रांनो आता आपण पन्हाळगडाच्या पायथ्याशी आहोत. तुम्ही बघू शकता पन्हाळगड कशा प्रकारे दिसतोय ते. चला आता आपण जातोय पन्हाळगडावर. तुम्ही बघू शकता हे गुरुवार पेठेतून पन्हाळगडावर जाणारे मुख्य प्रवेशद्वार आहे. मित्रांनो गडावर चालत जाताना सर्वात आधी आपण वीर शिवाकाशी त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहोत. लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता. माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच यो शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फकस्त. राज तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो अजून काय पाहिजे माणसाला.
लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पर माझ्या बाबतीत लोक सांगत्या किंवा शिवा असा बिलंदर किंवा शिवाजी राजाचं मारण मेला. मारून 96,000 वर्ष जगेन म्या राज. चला येतो म्या. चला. नमस्कार मित्रांनो, मी हर्षदा मोरकर. झाला आपला तो नमस्कार. झाला ना? तर आज आम्ही आलो आहोत पन्हाळा किल्ल्यावर, पन्हाळा गडावर. तर तुम्ही बघू शकता मी माझे मिस्टर, बार बार बोलो, बार बार बोलो, बार बार बोलो, मी माझे मिस्टर, हर जगह पे बोलो और जोर जोर से बोलो. मी माझे मिस्टर. माझा काय सांगू. साधूबाबाचं तळ. इथे मसुदी आहे, तळ आहे, मसुदी आहे, मस्जिद आहे, मस्जिद. इकडे मसुदी बोलतात. हा, इकडे मसुदी बोलतात, मस्जिद. माहिती मला, मी जाऊन आले लता मंगेशकरचं. हा, वरती सगळं हे बाजूला बाजूला मित्रांनो, आता आपण आलोय 3 दरवाजा येथील विहीर बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी विहीर आहे. मित्रांनो, या ठिकाणी 3 दरवाजे आहे. आता आपण आत जात आहोत.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता पन्हाळा हा एकमेव किल्ला असा आहे की आपण जिथे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने फिरू शकतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही 3 दरवाजा येथील विहीर आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य असे आहे की या विहिरीत लिंबू टाकला की तो रंकाळा तलावात सापडतो असे म्हटले जाते. नमस्कार मित्रांनो, पन्हाळ्यामध्ये आमचा दुसरा दिवस आहे. आज आम्ही हर्षदाच्या मामाच्या घरी आहोत. तुम्ही बघू शकता इथून पन्हाळागड किती जवळ आहे. मित्रांनो, आज आपण ज्योतिबा आणि महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. मित्रांनो, सर्वात आधी आपण ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. हे चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी. फायनली आपण ज्योतिबा मंदिराकडे पोहोचलो आहोत. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. भाल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर. मित्रांनो, ही आहे कामधेनू गाय. जेव्हा देवता आणि राक्षसांमध्ये समुद्र मंथन झाले होते तेव्हा 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे ही कामधेनू गाय होती. समुद्र मंथनातून निघाल्यावर ही गाय स्वर्गातून निघून गेली. असे म्हटले जाते की ही गाय ज्याच्याकडे असायची ती व्यक्ती सर्वात शक्तिशाली व बलवान असायची. सर्वात प्रथम ही गाय ऋषी वैशिष्ट्यांकडे होती. या गायीला सर्व गायीची माता मानली जाते आणि धार्मिक शास्त्रानुसार या गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर.
फायनली मित्रांनो आपण भवानी मंडपाकडे पोहोचलेलो आहोत. भवानी मंडप हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराच्या मध्यभागी बसलेली ऐतिहासिक वास्तू आहे. हे पश्चिमेकडील प्रसिद्ध आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ आहे. हा भवानी मंडप कोल्हापूरच्या महाराजांचा राजशाही थाट आहे. हा छत्रपती शाहू महाराजांचा दरबार असायचा. चंदनी पाटावर माझी माऊली. फायनली आपण महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहोत. गर्दी तुझ्याच चरणी गमले. आईचा गजर आईचा गजर आईचा गजर चालला. आईचा जागर चालला. आईचा गजर चालला. होय माऊलीचा गजर चालला. मित्रांनो, आता आपण हर्षदाच्या मावशीच्या घरी जात आहोत. आता आपण लाक्षी गावात आलो आहोत. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.